नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी महाराष्ट्र राज्यामध्ये होमगार्डची जवळपास 7,000 जागांसाठीची भरती निघालेली आहे. तर त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामध्ये कुठल्या-कुठल्या जिल्ह्यामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. सोबतच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्यानंतर शारीरिक पात्रता काय असणार आहे, त्यानंतर मैदानी चाचणी, कागदपत्र कुठली लागणार आहेत. ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, फायनली या ठिकाणी महाराष्ट्र होमगार्ड मध्ये जे काही 7,000 जागा भरल्या जाणार आहेत, जवळपास 24 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीसाठी फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता 7,000च्या आसपास जागा आहेत मित्रांनो. तर होमगार्डची कर्तव्य, तर या ठिकाणी होमगार्ड्सना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्य होमगार्ड्सना करावी लागतात. या ठिकाणी होमगार्ड्सना जे देयभत्ते असतात त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रुपये 570 कर्तव्य भत्ता व रुपये 100 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रुपये 35 खिसा भत्ता व रुपये 100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये 90 कवायती भत्ता दिला जातो. या ठिकाणी होमगार्ड ची जी काही नोंदणी आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. सदस्यत्व मिळविण्याकरिता कोणत्या इतर मार्गाचा अवलंब करू नये. याकरिता कोणी पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, माननीय जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. होमगार्ड सदस्यत्वाचे जे काही फायदे आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी आहेत. एकतर सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान मिळतो. विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, 3 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या होमगार्ड्सना पोलीस दल असेल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिलं जातं. यामध्ये प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी पण उमेदवाराला प्राप्त होते. या ठिकाणी गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळवण्याची संधी पण या ठिकाणी आहे. सोबतच तुम्हाला स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची ही चांगली संधी आहे. तर आता या ठिकाणी होमगार्ड नोंदणीसाठी जे काही नियम अटी आहेत ते पाहू खाली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता होमगार्ड पात्रतेचे निकष. यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे, कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे उमेदवार. वय या ठिकाणी 20 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. दिनांक 31/7/2024 पर्यंत हे वय मोजलं जाणार आहे. उंची या ठिकाणी पुरुषाकरिता 162 सेमी तर महिलांकरिता 150 सेमी आहे. छाती या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी न फुगविता किमान 76 सेमी तर फुगून 76+5 सेमी असणं आवश्यक आहे. आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन जी काही नोंदणी करायची आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रहिवासी पुरावा म्हणून यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे दोन्ही अनिवार्य आहेत. दुसरं, शैक्षणिक अर्हतेचे जे काही तुमचे मेमो सनद वगैरे असतील तर ते प्रमाणपत्र या ठिकाणी. जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तर तुमच्याकडं तांत्रिक अर्हता असेल तर त्या तत्सम प्रमाणपत्र पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. खाजगी नोकरी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला मालकाचं NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे. 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट हे लागणार आहे. आता शारीरिक क्षमता चाचणी जी आहे, यामध्ये धावणे तुम्ही पाहू शकता. पुरुष उमेदवार 1600 मीटर याला 20 गुण आहेत, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आणि 25 गुण आहेत. या ठिकाणी मित्रांनो, धावणे चाचणीत पात्र होण्यासाठी किमान तुम्हाला 10 गुण मिळवणं आवश्यक आहे. गोळाफेकमध्ये उमेदवार या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर या ठिकाणी तुम्हाला 10 गुण देण्यात येणार आहेत. तर महिलांसाठी या ठिकाणी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर अधिक लांब तुम्ही गोळा फेकला तर या ठिकाणी 10 गुण देण्यात येणार आहेत. गोळाफेकमध्ये पण तुम्हाला पात्र होण्यासाठी किमान 4 गुण मिळवणं आवश्यक आहे. आता नोंदणीसाठी जो काही अर्ज करायचा कालावधी आहे तो वेगवेगळा आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला 15 जुलै 2024 ते 17 ऑगस्ट 2024 अशी जरी डेट दिसत असली तरी या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी डेट असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या ठराविक जिल्ह्यांच्या ज्या तुम्हाला जिथं अर्ज करायचा आहे तर त्या जिल्ह्याची जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख काय आहे आणि शेवटची तारीख काय आहे. तर खाली आपण सर्व जिल्ह्याच्या जाहिराती दिलेल्या आहेत. तुम्हाला सिम्पली ज्या जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करायची आहे तर त्याच्या नावावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्याची जाहिरात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. तर अशा प्रकारे कुठले कुठले जिल्हे तुम्ही बघू शकता. सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, उस्मानाबाद, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा आणि औरंगाबाद. या ठिकाणी अशा प्रकारे या 24 जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला या जाहिराती याच्यावरती या नावावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड होणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये. तर खाली या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तर त्याची पण लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे आणि जी काही होमगार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला
या ठिकाणी दिलेली आहे आणि या आर्टिकलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला भेटेल. तिथं जाऊन तुम्ही सविस्तर हे आर्टिकल वाचू शकता. सोबतच ज्या जिल्ह्याची तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची आहे, ती डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची पण लिंक मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक